मोर्या मोर्या मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी। आपल्या संस्कृतीत सणोत्सव केवळ पूजा करण्यापुरते मर्यादित नसतात, तर त्यामध्ये भाव, श्रद्धा आणि परंपरेचं सौंदर्य दडलेलं असतं। श्री गणेश चतुर्थी हा असाच एक सण आहे जो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो। या दिवशी गणेश चतुर्थीला महासिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा असंही नाव दिलं गेलं आहे। हिंदू धर्मातील या चतुर्थीचं महत्त्व फार मोठं आहे। असे मानले जाते की या दिवशी गणरायाला प्रसन्न केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदते। गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात, म्हणूनच या दिवशी मोदकांचा नैवेद्य नेहमी अर्पण केला जातो। त्याचप्रमाणे जास्वंदाची फुले, शमीची पानं आणि दुर्वा हेही बाप्पांचे लाडके नैवेद्य मानले जातात। गणपतीचं वाहन उंदीर असल्याने त्यालाही विशेष स्थान दिलं जातं। लोकमान्य गणपतीला स्त्रीमनाचं लोकदैवत मानतात। गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजन, आरती केली जाते आणि बहुतेक ठिकाणी मातीच्या मूर्तीचं पूजन करण्याला प्राधान्य दिलं जातं। यातूनच आपल्याला गणेश चतुर्थी फक्त एक व्रत नसून श्रद्धा, आस्था आणि भक्तीचं जिवंत प्रतीक आहे हे जाणवतं। गावोगावी आणि घराघरात गणेश चतुर्थीची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। गोव्यातील गणेश चतुर्थीचा उल्लेख विशेष केला जातो कारण तेथे गाणपत्य संप्रदायानुसार हे व्रत प्रचलित आहे। या व्रतानुसार श्रावण शुक्ल चतुर्थीपासून भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत महिनाभर दररोज व्रत केलं जातं। व्रती व्यक्ती नदीकाठी जाऊन स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची लहान गणेश मूर्ती तयार करतो। त्या मूर्तीचं 16 उपचारांनी पूजन करून ती नदीत विसर्जित केली जाते। यालाच पार्थिव गणेश व्रत असं म्हणतात। जर संपूर्ण महिनाभर हे व्रत करणं शक्य नसेल, तर शेवटच्या दिवशी जरी पार्थिव मूर्तीची पूजा केली तरी ते व्रत पूर्ण झालं मानलं जातं। या प्रथेवरून आपणास हे जाणवतं की गणेश भक्ती ही केवळ मोठ्या मूर्ती किंवा मोठ्या कार्यक्रमांपुरती नसून मातीच्या छोट्याशा रूपातूनही बाप्पाचं स्मरण करता येतं। घरगुती गणेश प्रतिष्ठापनेची परंपरा आजही तितकीच जपली जाते। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। प्रतिष्ठापनेच्या विधीमध्ये पार्थिव मूर्तीचं आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री आणि नैवेद्य अशा 16 उपचारांनी गणेशाची पूजा केली जाते। या पूजेमध्ये बाप्पांना 21 विविध पत्री अर्पण केल्या जातात। पावसाळ्यात या पत्री सहज उपलब्ध होतात आणि विशेष म्हणजे त्यांना औषधी गुणधर्मही आहेत। मूर्ती विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा केली जाते आणि विशेष मंत्र उच्चारले जातात। यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवी, इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच। महागणपती पूजन केलेल्या नारळावर उमामहेश्वर व श्री सिद्धिविनायकावर अक्षता वाहून मूर्ती हलवली जाते आणि नंतर जलाशयात विसर्जित केली जाते। काळाच्या ओघात ही परंपरा कुटुंबानुसार बदलत गेली आहे। काही घरात 1.5 दिवस, काहींमध्ये 5, 7 किंवा 10 दिवस, तर काहींमध्ये 21 दिवसांपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो। काही ठिकाणी तर गणपतीचे वार्षिक व्रत केलं जातं। गणेशोत्सवाच्या दिवसात अथर्वशीर्षाचा जप केला जातो आणि अनेक ठिकाणी गणेश गीता वाचनाची परंपराही आहे। ही प्रतिष्ठापना म्हणजे भक्त आणि बाप्पा यांच्यातील भावनिक नात्याचा गहिरा दुवा आहे। गणपतीबद्दलचं महत्त्व आपण प्राचीन वेदांपासून पाहू शकतो। गणेशाला संघटनेची देवता मानलं जातं। ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती आढळते आणि त्यालाच सर्व गणांचा अधिपती म्हटलं आहे। हळूहळू या देवतेचा विकास होऊन पुराण काळात त्याला गणपती हे रूप प्राप्त झालं।
भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या काळात शहरं, गावं, गल्लीबोळ रंगीबेरंगी होतात आणि वातावरणात भक्तिभावाचं अप्रतिम मंगल वातावरण पसरलेलं असतं. यातून हे स्पष्ट होतं की गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक बंध वाढवणारा सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला वेगळंच महत्त्व आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणानुसार 2025 साली गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच हा सण आता केवळ घराघरापुरता मर्यादित न राहता राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लोकांना आपल्या परंपरेचा अभिमान बाळगता येतो आणि पुढच्या पिढ्यांनाही ही संस्कृती वारशासारखी मिळते. हे दर्शवते की गणेशोत्सव आता फक्त श्रद्धेचा नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा उत्सव झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही आपल्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1894 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या व्यासपीठावरून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असे. टिळकांनी या उत्सवाचा वापर स्वातंत्र्यलढ्याबाबत जागृती करण्यासाठी केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांच्या माध्यमातून त्यांनी युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि एकतेचा भाव निर्माण केला. या काळात गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सोहळा न राहता राष्ट्रीय चेतनेचा दीपस्तंभ बनला. म्हणूनच आजही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे फक्त पूजा नव्हे तर समाज जागृतीचं आणि एकतेचं प्रतीक आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.